पूजा ए पटकीने चल ग मला ऑफिसला जायचं डबा आले आले धरा डबा तुमचा असतं काय एकतर 10 वाजून गेले काय तुझं का बरं मला यायला उशीर होईल आणि दुपारी ताई आणि दाजी येणार आहेत कळलं का तर त्यांचा चहा पाणी जेवण नाश्ता चांगलं व्यवस्थित बघ माझ्या बहिणीच्या शेवेमध्ये हलगर्जीपणा मला जमणार नाही एक वेळेस मला कमी बघ पण त्यांना जास्त बघ कळलं का इज्जतीचा प्रश्न आहे माझ्या लाडाची बहीण आहे अहो त्याची तुम्ही काळजीच करू नका जेवढी आत्यांची काळजी घेते का त्यापेक्षा जास्त ताईंची काळजी घेईन लेकरांना बघणार नाही एक टाइम बर ठीक आहे हा येतो मी हा या मी पण घेते स्वयंपाक करून राहिलेला नाही ऑफिसला जायचं तर तरी राहिलंच काय प्रियंका हो काय तिकडे आईला राही हो का असं गडबड तर आता इसरूनलंय हो तुला सांगायचं राहिलं आज ताई आणि माझं दाजी येणार आहेत काय तर तुला सांगतो जसं दाजी ताई हसत आले तसंच हसत गेलं पाहिजे जर नाराज झालं मला तर ताईच्या चेहऱ्यावर जर डाऊट आला तुझ्या आईला घोडाच लावतो बघ अहो तुम्ही त्याची काळजीच करू नका एक वेळेस तुमच्याकडनं सेवा कमी पडन पण माझ्याकडनं नको सांगू सेवा कर आधी मग सांग जातो मी काय आत्या मी असताना तुम्ही का स्वयंपाक करताय मी करती राहू द्या अगं पूर्ण तुमचं लग्न झाल्यापासून मला काहीच करून देत नाही असं असतं करते थोडा हात भरून अहो नको ताईन भाऊ यायच्यात बघा आता अगं माझं जावं जे घ्यायचे कवा यायचे बघायला मी आता अगं पूजा अगं मला त्यांनी आता ना जाताना सांगितलं ताईन भाऊ यायला लागला तिकडं मला ह्यांनी बी सांगितले ताईन भाऊ यायला लागलेत म्हणून मी तर लय सेवा करणार बघा आल्यावर आपण एक काम करू मी भाऊंची लय सेवा करीन बघ तू ताईंची कर हा मी ताईंची करते तुम्ही भाऊंची करा अगं गाडीचा आवाज येतो बघ ना चल हा गाडीचा आवाज येतोय चला चला कशी बरी आहे ना बरी आता वर्षभर जायचंच नाही बघा ताईतनं वर्षभर हा सरबत पेणार का ज्यूस आणू भाऊ चहा पेणार का तुम्ही मटण बसू दे तरी बसू दे तर ना बाजरीची भाकर खाणार का जेवावरची सांगा बसा तुम्ही मी आलीच घेऊन हा बसा आले तू होय ग तुझ्या बहिणीकडे असं न सांगता आलोय तुला योग्य वाटते का ही तुम्ही गप चला की रस्त्यानं पुढचं बोलायला सांगितलंय का तुम्हाला मला बघायचंय माझ्या बहिणी काय करते त्या लाईफ मध्ये मी त्यांना हुशार करायला आली त्यामुळं गप चला बर चल कस काय माझं माहेर आहे माहेरची सेवा सासरवाडी कोणाची होय तेवढं आहे अगं माझी ताई आली केव्हा आली ताई तू अगं आत्ताच आली आई बरी का तू बरी अगं मला पुरी काहीच करून दे ना मी एवढं तेवढं काम करा म्हणलं काहीच पुरी करून दे ना त्या होय अगं माझ्या भाऊजया लय चांगल्या तर लय सेवा करायला लागल्या काहीच करून देत नाही त्या मला धुवून देत नाही त्या भांडी घासून देत नाही भाकरी काढून काहीच काम करून देत नाही त्या एवढ्या तर सोमानी पांडून दाखा ठेवले ते त्यांना होय अगं माझ्या भाऊजया लय चांगले आहेत अयो आले की अगं चहा ताई जरा भाऊ जेवण करा खावा लगेच खावा जावा आता पुरून स्वयंपाकाला लागा सगळ्याच्या तयारी लागा कोणी मटण करा कोणी मासा करा कोणी चिकन करा भयान हात पाय चोळतात झोपलेत ह्यांनी पण मी अशी कशी याला ह्यांना झोपू देणार काय करते पूजा ना हात पाय चोळतात तसंच झोपलाय तुम्ही चोळू द्या की अगं माझं पाय ना दुखत कसली झोप भारी झोप लागलेली झोप मोड करते झोपू दे ओ ग बसा मला चोळायचंय अगं पण माझा पाय नाही ना दुखत चोळायचंय म्हणते ना ग बसा माझ्या डोक्याची आळे हलवू नका ठीक आहे जबरदस्ती अगं पूजा नाही दुखत बाई माझा पाय नको चोळू मला झोपू दे बरं झोपू दे तुम्हाला कळतंय का काय गावात काय चोळायचं म्हणते ना मला बाई काय जबरदस्ती झाली अगं दमाने तू चोळल्यामुळे पुन्हा दुखायचा पाय कमी तेल व तेल माझ झालं एक तर त्याच्या आला 4-4 बाटल्या लागतात झोपायला
बाया ह्यांचं तर काम चालू आहे. ह्यांचं काम करून करून डोकं दुखत असेल मला माहिती आहे. ह्यांचं डोकं चोळून देते आता. ए, काय करते तू? अहो डोकं दुखते कळत चोळते. नाही काम करतोय मी मध्येच येऊन काय करते? अहो डोकं चोळते या. अग पण नाही माझं डोकं दुखत. अहो मला माहिती तुमचं डोकं दुखतं या. अरे डोकं तुझं आहे का माझं या? आपण मला माहिती ना तुमचं डोकं दुखतंय. मला चोळायचंय डोकं. थांबा. अरे बाबा नाही दुखत म्हणलंय तुला प्रियंका काहीतरी मध्ये येऊन काम करू दे मला. अहो दुखतंय मी माहिती ना तुमचं डोकं दुखतंय ना. नाही दुखत. दुखतंय मी माहिती ना डोकं दुखतंय तुमचं. मी चोळून देते थांबा. आईला सकाळी बायको का बेताळे हिला काय माहित माझं डोकं दुखतं या नाही. चांगलं ठणठणी डोकं आहे माझं का अगं बसा तुम्ही. तुमचं डोकं दुखतंय मला माहिती. म्हणते ना डोकं दुखतंय तुमचं. हे रोजचं नाटक तुझे समजा पाय चोळ कुठं हात चोळ नाही काय झालं तरी बळ झेंडू बाम लावून चोळते. आता हिथं आलोय एक शब्द सुद्धा तोंडात काढायचा नाही. आता डायरेक्ट आज जायचंय आणि माझ्या बहिणी काय करतात ती मला बघायचं. त्यामुळे गप्प बसा. बर तू म्हणल तस चोळ बाबा चोळ. अगं दमाने झालं अगं प्रियंका बाद झालं नाही दुखत. काय दाजीच ह्याच्यासाठी लगीन करून दिलंय वे तुझं दाजीशी. इथून पुढे बघते मी पण दाजी कसं डोकं चोळून घेतात. कसली भारी भाजी केली ना प्रियंकाने. सुना कोणाच्या द्या सुना कोणाच्या किती भारी स्वयंपाक करते बघ. आम्हाला काही सुद्धा काम करून देत नाही त्या आहे का नाही शंभू. लय लय म्हणजे आता इथं हालच ना तिथंच राहायचं आता इथं बरं का. अगं आता ना पूजा तर म्हणत होती 12 महिने जाऊच नका ताई आता मी इथंच राहते. लय भारी लय मजा आहे. 12 महिने काय नाही पण महिन्याचं राहू आपलं फक्त. महिन्याचं हा, मग बरं महिना तर महिना हा, मग काय. तर तर हाजे मजा आहे. तुझ्यासाठी लगीन करून दिले वे. आज करतेत मालिश उद्यापासून कशी करते तीच बघते मी पण दाजी. धुवून देत नाही भांडी घासून देत नाही स्वयंपाक करून देत नाही. काय करायला लागलं म्हणते आता राहू दे मी करते. पूजा येते प्रियंका हातातलं काम घेते ती माझ्या आणि मला म्हणते बसा आत्या धरायची आहे तुम्हाला. आत्या धरा तुम्हाला जेवायला. आत्या चला आंघोळीला. आत्या धरा पाणी आंघोळीला. हा इतकी माझी सेवा करते त्या. लय भारी सोनं लागले त्या अगं मला. बया 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 अख्खं घरदारच इथं राहायला आलंय काय की. लय हाशी मजा चालली काय. बघतीच आता इथं कशी थांबते ते. होय मग काय धरणं बघ तू तिकडं जाते काय इकडं जाते काय. मला इथं बसवलंय काय चाललंय काय नाही तुझं. तुम्ही तिथंच बसा आणि शांत बसा जरा. डोकं खाऊ नका माझं. अगं राहिलं काय पण. अहो दाजी कधी आला ताई? कधी आले ताई? उशीर झाला आले. सर ग सर तुझ्या नातेगोत्याच्या गळ्यात पड. त्यांना वेळ दे. राहिला तर मला दे. अगं पण झालं काय. तू चल बाहेर. तुम्ही दोघी पण तुमच्याकडे काम आहे माझं. चला तुम्ही तिथंच बसा. या दाजी या या हो का झोपा इथं. टेन्शन घ्यायचं नाही लाजायचं नाही माझं नाही काय पाहिजे ते मागायचं. आता त्या पूजाची तुझी जागा आम्ही कसं झोपू इथं. अगं पूजेनेच परमिशन दिली इथं झोपण्यासाठी तुम्हाला आणि मी कसा व्यक्ती आणू बाबा. काय पूजा लय मालिश फिलिश चालू होती ग तुझी. तू कधी बघितलं ताई? बस. आणि काय ग प्रियंका कशी दाजीचं डोकं चढत बसलेलीस. अयो ताई तू कधी बघितलं पण? मला सगळं माहित आहे. अरे होय पण मी थोडा वेळ म्हणलं झोपावीत आम्ही झोपतो तिकडं. अगं काय गरज नाही एखादा आजी इकडं पाहिजे तेवढे कपड्यात लागल तेवढे हाय तर मस्त पैकी झोपायचा. हा ओके येऊ का मी. हा निवांत झोपा. बायकोचा आदेश आहे माझ्या. मग असं कसं तुम्हाला इथं झोपल्याशिवाय सोडणार राव. हा काय चहा पाणी लागलं तर हाक मारा. हा हा अगं आणि ती तुझी नणंद आली. लय हाशी मजा चालू आहे ग तुमची. अगं ते अगं परपंच करायचं तुम्हाला कळतं का तुम्ही. अरे बावड्या काय करतोय तू.
अगं काय नाही काय ही वय ही तुझीच तयारी. माझी तयारी प्रियंकाने केली मी नाही काय नाही. पण कशासाठी? अगं प्रियंकाने गल्ला फोडला. हा रुपया सासवल्याला तुला सांगतो म्हणली ताईसाठी नवीन साडीच घेऊन या. होय हा कशाला साडी? अगं परपंचामध्ये आता पैशाला पैसा चिटकून अशाला तुमचा परपंच होणार आहे का? सारखी नणंद देते हा नवरा धाकात ठेवायला शिका. ते कसं ठेवायचा? थांबा तुम्हाला डेमो दाऊ. आवा वाय वा दाजी माझं काय प्रियंकाने आदेश दिला ना बायकोने. अरे पण काय करायचंय साडीला? असं घरात एखादी जुनी पाणी तीच द्यायची. जुने मला राहून द्यायचं कारण माझं परपंच उद्ध्वस्त करता का लाका. जुने नाही. अरे होय बाबा. गल्ला कोणला तिने सांगितलं साडी. अरे आपली गरीब परिस्थिती भावड्या राहू दे. अरे कुठं खर्च करत बसताय? माझं काय नाही प्रियंकाने सांगितलं ताईला नवीन साडी आणायची साडी घालायला तवा जायचं. अरे नको राहू दे भावड्या. प्रियंका तुला मी साडी घालायला चाललो बाबा. गेला एवढा उशीर असतो काय यायला आणि पोरगी कराडा लागली. सकाळपासून घेऊन बसली पोरगीच राही ना अजिबात कसली. खाली बसा. उठा उठा की दुकानला जा. पैसे गेल्याच महिन्यात 20 रुपये दिलते की काय केलं? अगं रुपये आठवण्याचा तुला हिशोब देतोय की मी. पुढचं बोलायचं नाही हं? थांबा लगेच चालला. मजा केली कळलं का? बघितलं का दादीच के हा कसा परपंच कसा नवरा मोठीत आहे. शिका जरा. बरं झालं अगं ताई तो आमचं डोळं उघडलं. आता जावा चांगल्या कामाला उशीर करू नका. जावा मी जाते इकडच्या इकडं आता. जावा आवा चला आता माझी प्रसन्न जावा. बरं झालं आपली ताई आली ना आपलं डोळं उघड केलं. आता मी ह्यांच्याकडे बघते चालत. चल मी बी बघते आता ह्यांच्याकडे. चल चल चल. बरं झालं बहिणीने डोळं उघडलं आपलं. बघतीस ह्यांच्याकडे आता मी. पूजा अगं पूजा तू सांगितल्याप्रमाणे दाजीनं ताईला बेडवरती मस्तपैकी झोपवले पंखा लावून बरं का. आता दाजीसाठी मटण बिटण आणू का? इतकी त्यांची हिंमत झाली का बेडवर झोपायची? तोच सांगितलं की आता. हा मग बघते मी. जावा तुम्ही पुढे जायचं तिकडं. हेला काय फेफर आलं का मटण? इथं काय होतंय? ओ ताई साहेबीन उठा. वांत झोपलेत बेडवर. पूजा तू? हा मीच. का झालं झोपली नाही बाई? तुम्ही इथं झोपल्या मी झोपणार कुठं? कुठं माझी हॉल मध्ये झोपणार होती की तू म्हणली की तुम्ही झोपा बेडवर आम्ही झोपतो तिकडं हॉल मध्ये. मी काय पण म्हणेन उद्या काय पण करसन का? का ग काय झालं? उठा इथनं जाऊन झोपा हॉल मध्ये. अगं हॉल मध्ये थंडी वाजते पूजा मच्छर चावतात. हा थंडी वाजते. आम्ही काय माणसं नाही तोय. ही काय डुकराचं कातड आहे काय मच्छर आम्हाला नाही चावायला? निघा उठा हॉल मध्ये जावा. होय उठा चला तिकडं हॉल मध्ये. काय झालं? चला जरा उशी चला. आवा उशी राहू द्या. उशाला लागेल की मला झोपायला. उशी पण घेऊन चाललंय. राग कुठं घेऊन चाललाय? थंडी वाजते की. दुसरी बघा जावा घ्या. मला झोपायची राग घेऊन चाललेत. मी काय उघडं झोपू का? लय उशीर झाला. साडी आता मम्मीला दाखव म्हणा बघ प्रियंकाने कस काय साडी रुपया सासू सासू साडी बघ कस काय आणली. अगं म्या कुठली तवा ही समजा प्रियंकाच्या पैशात तिने सांगितलं होतं मला त्यांच्यासाठी साडी आणा. बघा कस काय कलर आहे मस्त आहे ना. आता बायकोने सांगितली आण म्हणली तर मी काय करू आता. तिने सासवलेले पैसे दिले तर मस्त आहे ना. वा वा बायकोला नाही आणली का वर्षभरात साडी आणि बहिणीला म्हणलं की लगेच एक साडी घेऊन आलाय हलवेत. अगं तूच सकाळी मला लावलं काय घेतली तिथली काय? मी काय पण म्हणून तूच म्हणली की बहिणीसाठी साडी आणला त्याशिवाय लावू नका. गल्लाच फोडला चिल्लर दिली मग मी आणीन नाही तर काय करेल. इथं घाम घालून एक एक पैसा जमा करून मी. अगं माहित आहे सासवलं पण आता माझी काय चूक आहे त्यात. आणायची साडी. मी काय पण
लगेच आणायचे का जाऊन? ह्यांना काय झालं? ती पूजा कसं करते, ही असं करते. डोक्या पडली, डोक्या येड लागलंय. द्या ती साडी इकडं. बायकोला म्हणलं तर नाही आणले कधी, बहिणीला म्हणलं की आणतात पळू पळू. अरे देवा हे काय भानगड लका, तिनेच पैसे दिले म्हणले साडी घातल्याशिवाय ताईला जाऊन देऊ नका. काय मला काय माहित नाही, काय माहित. थांब बघतो मी तिला विचारतो. प्रियंका उठा उठा सासूबाई. का ग पूर्ण काय झालं? कसं झोपलाय तर आरामात. मग काय करायचं? भांडी पडल्या, धुणं पडलाय, फरशी पुसायची राहिली. आणि तुम्ही काय करता या? लग्न झाल्यापासून करतच आलोय. अंगाला राहिलंय का थोडं तरी मास? तुम्हाला काय खाऊ नको म्हणले का? खावा पिवा की माझ्या लटमुट वाके. हा खाऊन पिऊन झालाय की लटमुट, आम्हाला पण होऊ द्या की थोडं. उठा उठा जावा. अगं काय झालं तुम्हाला? सुनाला काय जावा झालं तुमचं? मांडी घासा तेवढं. प्रियंका ताई करा चांगला, आपला आराम आलाय आता जेवायला तर. पोरींनी मला कवाच भांडी घासायला लावली नाही ती. आणि ह्यांना अचानक काय झालं काय की मला एवढं काम करायला लावलं या. उठा. काय झोपलाय? का ग? उठा, पायलाय दुखायला लागलं, दाबून द्या. काय पाय तुझा मी दाबून देऊ? हा तुम्हीच. काय तुम्हालाच म्हणले हाय का इथं कोण? अगं मी तू आजपर्यंत माझं डोकं हात पाय, आज असं अचानक काय झालं? चोळा म्हणती ना, पाय दुखतोय लय माझा. जाणच तू चोळत. आवा तुम्हाला सांगितलेलं काय कळलं नाही काय? पाय दुखतोय म्हणलं ना, दाबून द्या. उठा, पाय दाबा. हा थांबा, दुसरा देती. ही पण दाबा. दुखतोय लय. थोडा भार द्या की. लोलं राहणं का लोलं? तोडता का पाय माझा? नीट दाबा. बोट फिट वाढा पायाची. झोपती थोडं, सारखं पलीकडे. झोपा आता. काय ग? बाद झालं आता हे काम ठेव आता, बस करा. तुझं काय झालं आता तुला अचानक असं? मी सांगते ना माझं डोकं दुखतंय, बस करा हे काम. उठा बापरे, तुझं डोकं दुखतं, मग मी काय करू? उठा म्हटलं, सांगते ना मी तुम्हाला. काय करू? माझं डोकं दुखतंय, डोकं चोळून दे माझं. उठा मस्त मी तुम्ही. सोडून उठा म्हणलंय, सारा इकडे हे काम मी. यायला काय झालं तुला एका गीत? डोकं दुखतंय, चोळून दे माझं डोकं. सारखं काम काम काम. आयला आता नीट होते सकाळी अचानक काय झालं? काय झालं ग तुला अचानक असं? अहो नुसतंच हात लावताय, चोळा की जरा. बोलतोय की लावतोय की मामा आता? आई ग. अहो जोर लावा की थोडं जरा. नुसतं हात लावताय, काम काम. हा अहो नुसतं हे करताय. चोळतोय का? बाहेर टाका की थोडसा. झालं तीच मला पण डोकं काय चाललं नाही काय एवढं केलं? हा? अरे मला पण तुझ्या बायकोनी माझ्याकडून भांडी घासून घेतली. काम सांगत मग कसं काम सांगितलं कोण असतो? उठवलं तुला झोपेतलं. बघ माझ्याकडनं पण साडी हातात हिसकावून घेऊन गेली तुझी बायको. आणि मला तर काय केलं, मला बी त्या झोपेत तिथं उठवलं दिवाणवरनं. हा आणि हातरून लावलं इकडं हॉलमध्ये जाऊन झोपा म्हणून आम्हाला. मी तुम्हाला झोपून तुमचं सोडा, माझ्याकडनं हात पाय चोळून घेतलं म्हणा. होय काय? अरे माझ्याकडनं पण डोकं चोळून घेतलं प्रियंकाने. अनोखी तर कसा पसारल्या तर. नक्की ह्याला झालंय काय? हा? हे असं कधीच वागलं नाही, त्यांना झालंय काय नक्की? कशा झोपल्या त्या? काय नक्की मला वाटतंय काहीतरी देवा धर्माचंच आसन घरात आपल्या. त्याशिवाय अशी येणार नाही करणार. मामा अहो देवा धर्माचं नाही काय, मग घरातलं सगळं आहे. हा आपण त्यांच्या डोळ्याने बघितले, कानाने ऐकले, मला सांगितलंय. काय काय? ह्या दोघींचं कान भरवल्यात कान. ह्यांची बहीण आली काल आणि त्यांच्या बहिणीने त्यांचं सगळं कान भरवल्यात म्हणून भांडणं करतात. होय? होय र
तरी म्हणलं रात्रीत राजकारण कसं काय पलटलं असलं हे काय येडं वाकडं बोलायला लागले. 5 वर्षात पूजाने मला उलट शब्द एक बोले नाही 3 तासात तिने मला 30 वेळा पाय चुळून घेतलं. लग्न झाल्यापासून कधी मी पाहुणा रावळा हिचा खानदानातला उभा केला नाही दारात. नाही असलं होतं. ए तुला ऐकायला नवऱ्याला मी काय म्हणतो माहितीये का ह्याच्या अगोदर सांगितलं की एकही ज्या गावकला पाहुणा रावळा येऊन द्यायचं नाही. असं पाहुणा रावळे येतात आणि चांगल्या परपंचाच्या आईला वाट लावून जाते ते घोडं लावते काय पडलं ना का आणि तुला ऐकायला का नाही भरलं नाही मग काय घडा भरलं का काही नाही भरलं आम्ही काय तू तुझी बायको रेट मी माझी बायको रेट 5 वर्षाचा संसार उद्ध्वस्त करून जाऊ. 2 मिनिटं काय करू पडू का नाही ही पण पाहुणच आहे की ही पण पाहुणच आहे ते पाहुण मारू नका काय मारू नका चुकी झाली. तू सांगितलं बहीण तर आलेली होय हा काय काय करायचं आहे तू सांग आता ह्याला काय शिक्षा देऊ. थांबा आमच्याकडून चुकलं आम्ही आमच्या बहिणीचं ऐकून तुम्हाला उलट बोललो त्रास दिला. होय आता कळलं काय हा घराचं पटांगण झालं ही करणार होती का. हिथून पुढं जर कुठल्या पाहुण्या रावळ्याचं बहिणीचं ऐकून जर घरात चांगल्या संसाराच्या आईला काडी लावली तर आमची इतकं वाईट कोण नाही. सासूबाई तुम्हाला पण सांगून ठेवतो तुमच्या पुऱ्याला सांगा नाही का. आणि कुठले पाहुणं आलं तर आम्हाला सांगायचं ना पहिलं. बहिणी ती पण गाडी पण टाकते आग लावती जाती आणि तुम्ही तसं नसता या. कसं असतं चांगला संसार असतो चांगलं कुटुंब असतं तिराईत माणूस आलं कुठला तरी पाहुणा रावळा की झालं का नाही संसारात कधी काय वाढ इकडं काय का नाही. आमचं चुकलं आम्ही परत काय काय करायचं आहे सांग. आता चुकल्यामुळे तर करा माप पण काय करायचं आता इथं पुढे तर करू नका असं. तुमच्या बहिणीमुळे सगळ्याची भांडणं लागली ना आपण झाला का नाही आली ती येते घरात नाही पोचवा समजा आम्ही आणतो. आली काडी लावून गेली निघून तुम्हालाच माझ्या सोन्यासारख्या बहिणीला तुम्ही बेडवर न उठवलं कधी शब्दाने आईला आडवं बोलत ना तिला भांडी घासायला लावले. मी नवरा का मी बायको तुझी होय ग पाय चोळून घ्यायला म्हणलं माझ्याकडनं डोकं कसं काय मी चोळून घेतलं. बहीण आली सगळं फिसकटूनच ठीक आहे असू द्या आपलं फॅमिली आपलं कुटुंब पाहुण्या रावळ्याचं ऐकायचं नाही. पाहुण्या रावळ्याचं कामच असतं बाबा की फुगवायचं कान भरायचं कळलं का. जाऊ दे आता माफी मागितली ना जाऊ दे आता केलं माफ असू दे. पुढे तर कुणाचं ऐकू नका भांडणं चला पाय चोळून तेवढं डोकं चोळ चला. दादा मला बायको मिळाली अशी दादा मला बायको मिळाली.